नमस्कार. आजचा आपला व्हिडिओ आपण UPSC, MPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी बनवतो. हो, नीट बरोबर बोलतोय. व्यवस्थित ऐकलं तुम्ही. जे विद्यार्थी-विद्यार्थिनी तयारी करतायत त्यांच्या पालकांना उद्देशून आज हा मी व्हिडिओ बनवतोय. मग या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्की हे सांगायचं आहे की तुमचं जे पाल्य आहे त्यांनी एक स्वप्न पाहिलंय बघा, त्याला सरकारी अधिकारी बनायचं. मग हे स्वप्न आता पूर्ण करण्यासाठी तो तर त्याच्या जीवाची मेहनत करणारच आहे, पण त्याच्यामध्ये आपला रोल काय असला पाहिजे, आपण काय भूमिका बजावली पाहिजे, ही फार महत्त्वाची बाब आहे. बरं, आता बरेच पालक असा विचार करत असतील ही महत्त्वाची भूमिका तर आम्ही लहानपणापासून आमच्या मुलीच्या आयुष्यात बजावतच होतो. हो, अगदी बरोबर आहे. पण आता इथून पुढे तुम्ही जेव्हा ती भूमिका बजावणार आहात त्याच्यामध्ये थोडासा बदल असेल बरं का. कारण कसं आहे, आत्तापर्यंत जेव्हा तुमचा मुलगा मुलगी 10वी 12वी ग्रॅज्युएशन करत होता तेव्हा बऱ्याचदा तुम्ही फार ॲक्टिव्हली त्यांच्याबरोबर होतात. अनेक ठिकाणी तुम्ही त्यांचे सायन्सचे प्रोजेक्ट स्वतःच करून दिले, त्यांना शाळेला सोडायला गेला, एक्झामला घ्यायला गेला, सगळ्या गोष्टी केल्या. मग इथून पुढे मात्र ह्या गोष्टी थोड्याशा बदलतील का? हो, नक्कीच बदलतील. आता या ठिकाणी तुमचं त्यांच्या अभ्यासामध्ये ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन हे अभ्यासाच्या स्वरूपात असेलच अशी त्यांची तुमच्याकडनं अपेक्षा नसेल. कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचा जो सिलेबस आहे तो फार व्हास्ट आहे. आता त्यातला एखादा भाग तुम्हाला छानसा येत असेल तर तुम्ही त्याला नक्कीच सांगू शकता, शिकवू शकता. पण बऱ्याचशा अशा गोष्टी असतील ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनच्या आपल्या मुलामुलींच्या शाळा, कॉलेज, ग्रॅज्युएशनमध्ये तितक्याशा छानशा कव्हर झाल्या नाही, आणि म्हणून कदाचित तो विचार करत असेल की मी एखादा क्लास जॉईन करू का, किंवा मग एखादा मी ऑप्शनल सब्जेक्ट घेताना हा सब्जेक्ट घेऊ का, आणि त्याच्याबद्दल बऱ्याचदा तो तुमच्याशी येऊन चर्चा पण करेल. मग त्या चर्चेमध्ये मला असं वाटतंय की तुमचा जो रोल असेल, तुमची जी भूमिका असेल ती तुमच्या पाल्याला त्याचा निर्णय स्वतः घेऊन देण्याच्या दृष्टिकोनातून असली पाहिजे. हो, तुम्ही त्याला नक्कीच सल्ला दिला पाहिजे तुमच्या अनुभवाचा, त्याला तिथे फायदा झाला पाहिजे. पण हे करत असताना तुझा निर्णय तू स्वतः घे, आम्ही तुला सल्ला देण्यासाठी नेहमीच असो, असं आपल्याला त्याला भासवता आलं पाहिजे. जेणेकरून काय होईल की त्याला ज्या विषयामध्ये जास्त आवड आहे, त्याला ज्या प्रकारच्या एक्झामिनेशनची तयारी करायला शक्य वाटतं, ज्या प्रकारच्या एक्झामिनेशनची तयारी करून होणारा जो अधिकारी तो बनायला त्याला आवडेल, त्या दृष्टिकोनाने त्याचा मार्ग तो निवडेल. ना की माझ्या शेजारचा, माझ्या नात्यातला एखादा व्यक्ती हा अशा प्रकारचा अधिकारी झाला आणि म्हणून तूही अशा प्रकारचीच परीक्षा दे आणि तूही तसाच अधिकारी हो, असं आपण त्याच्या मागे अट्टहास लावायला नको. आता अनेक पालक आम्हाला भेटायला येतात आणि ते सांगतात की मी याला कितीदा सांगितलं, ही एक्झामिनेशन आली आहे, न्यूजपेपरमध्ये बातमी आली आहे, हा फॉर्म सुटलेला आहे, तू हा फॉर्म भर, ही एक्झामिनेशन दे. पण हा काही ऐकत नाही किंवा ही काही ऐकत नाही. मग असं नक्की का होतंय? कारण जरी तुम्हाला या UPSC, MPSC या क्षेत्राबद्दल माहिती असेल, आजकालच्या काळामध्ये वर्तमानपत्र असतील, सोशल मीडिया असेल, इंटरनेटच्या जगतामध्ये माहिती आपल्याला सहज मिळते, परंतु तुम्ही ज्या प्रकारे त्याची माहिती गोळा करताय त्यापेक्षा तुमचा जो पाल्य आहे तो त्या प्रोसेसमध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट आहे, तो क्लासला जातोय, तो रोज अभ्यास करतोय, तो अशाच प्रकारच्या प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये रोज लायब्ररीमध्ये, स्टडी रूममध्ये जाऊन बसतोय, आणि त्यामुळे त्याच्याकडे पण त्याच्याबद्दल समज एक निर्माण झालेली, आणि त्यामुळे त्याला माहिती की कोणती परीक्षा त्याला द्यायची आहे, कोणत्या प्रकारचा अधिकारी त्याला व्हायचं आहे, कोणती परीक्षा देणं त्याला शक्य आहे, जमेल, आवडेल, त्यानुसार तो निर्णय घेतोय. आणि त्यामुळे मला असं वाटतंय या गोष्टीच्या बाबतीत तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये सल्ला देण्याचं काम नक्की करा, पण निर्णय मात्र तुमच्या पाल्याला नक्कीच तुम्ही घेऊन द्या. पण अकॅडमिक अँगल सोडून बाकीचे 2 महत्त्वाचे अँगल आहेत ज्याच्यामध्ये पालकांना आपल्या पाल्याबरोबर कायम उभं राहावं लागेल. येस, मला माहिती आहे की तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की आता म्हणत असतील की बाबा फायनान्शियल सपोर्ट आपल्या पाल्याला द्या. हो, त्याबद्दल मी बोलेलच, पण त्याच्या अगोदर त्यापेक्षाही महत्त्वाची बाब एक मी नक्की तुम्हाला सांगेल, आणि ती बाब म्हणजे तुम्ही तुमच्या पाल्याला इमोशनल सपोर्ट दिला पाहिजे. इमोशनल सपोर्टची गरज नक्की लागणार आहे. कसं? कारण ही जी स्पर्धा परीक्षा आहे ना, ही थोडी वेळखाऊ प्रक्रिया आहे, आणि याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भारतभरातून, महाराष्ट्रभरातून
विद्यार्थी तयारी करणार आहेत. आणि मग त्या ठिकाणी बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की यश यायला वेळ लागू शकतो. मग आता UPSCची ही जी कमिशन आहे, ह्याचा मागच्या काळामध्ये जो रिपोर्ट पब्लिश झाला, त्या रिपोर्टमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की जे काही कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत, म्हणजे ज्यांना पोस्ट मिळालेली आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे विद्यार्थी आहेत हे 3ऱ्या अटेम्प्टमध्ये पास झाले. म्हणजे आपण जर वर्षाच्या अंदाजामध्ये पाहिलं तर तीनदा तर त्यांनी परीक्षा दिली, त्याच्या आधी 1 वर्षभर ते अभ्यास करत असतील, म्हणजे 4-1 वर्षाचा कालावधी कदाचित त्यांना लागू शकलाय. मग आपल्या पाल्याला कदाचित कमी लागेल किंवा कदाचित जास्त लागेल, ही वस्तुस्थिती आधी आपण मान्य केली पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्या पाल्याला देखील ही गोष्ट आपल्याला त्याच्यासमोर मांडता आली पाहिजे की या गोष्टीसाठी वेळ लागू शकतो. आणि हा वेळ आपल्याला आपलं इमोशनल कोशंट व्यवस्थित ठेवून मॅनेज करता आलं पाहिजे. भावनिक होता कामा नये, कारण भावनिक झालं की आपल्याकडून गडबड होणार, अभ्यासामध्ये गडबड होणार, परीक्षेला गेलो तर तिथे गडबड होणार. आणि त्यामुळे भावनिक न राहता आपल्याला आपल्या भावनांवर थोडंसं नियंत्रण ठेवून या गोष्टी करता आल्या पाहिजे. मग इथे पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. आपण त्यांना वारंवार विचारता कामा नये की कधी होणार तुझी परीक्षा, आता कधी लागणार तुझा रिझल्ट, आता UPSC जमत नाही तर मग MPSC तरी कर, मग MPSC जमत नाही तर मग काहीतरी PSI STI तरी कर, मग ते जमत नाही तर मग तलाट्याचं तरी फॉर्म भर, मग ते जमत नाही तर मग आता एक काम कर, गावाला ये आणि शेतीच कर. अशा प्रकारची वक्तव्य केल्यानं आपल्याच पाल्याचा कॉन्फिडन्स लूज होतो. हा, एखाद्या परीक्षेमध्ये त्याला तात्काळ यश मिळालं नाही, ही जरी वस्तुस्थिती असली तरी आपण त्याला लहानपणापासून पाहिलंय, आपल्याला माहिती आहे त्याची जिद्द कशी आहे, तो किती परिश्रम करू शकतो. आणि त्यामुळे थोडासा आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि त्या विश्वासाच्या जोरावरच, तुमच्या विश्वासाच्या जोरावर आणि शिक्षकांच्या विश्वासाच्या जोरावरच तो विद्यार्थी, मग तो सामान्य विद्यार्थी जरी असला तरी त्यांनी अनेकदा असामान्य कर्तृत्व करून दाखवलंय. अशा आमच्या अकॅडमीत अनेक विद्यार्थ्यांनी असं यश संपादून उदाहरणं निर्माण केलेली आहेत. मग इमोशनल सपोर्ट तुमचा त्याला लागणार आहे, तो मात्र नक्की तुम्ही द्या. आणि याच्यामध्ये विशेषतः पालकांमधल्या आईला मी आवर्जून विनंती करेल की आई जी आहे, या आईकडून हा इमोशनल सपोर्ट हा विद्यार्थ्यांना, पाल्यांना निश्चितच अपेक्षित असतो. पण त्याचबरोबर वडिलांची भूमिका देखील इथे आपल्याला महत्त्वाचीच मानावी लागेल. आणि आता आपण 3ऱ्या त्यातल्या मुद्द्याकडे येऊया, आणि तो आहे फायनान्शियल सपोर्ट. आता फायनान्शियल सपोर्ट म्हणजे तुम्ही बरेच लोक विचार करत असाल की आत्तापर्यंत मग आमच्या पाल्यांचा सगळा आर्थिक खर्च तर आम्हीच भागवला ना, मग इथून पुढे असा काय विचार करायला सांगताय. कारण ती गोष्ट वेगळी आहे. कारण जोपर्यंत ते शाळेत होते, 10वी-12वी करत होते, मग ते ग्रॅज्युएशन करत होते, तोपर्यंत ती एक आपली जबाबदारीच आहे असं समजून आपण त्यांच्या शालेय जीवनाचा किंवा शैक्षणिक जीवनाचा खर्च करत होतो. पण आता इथून पुढे थोड्याशा गोष्टी बदलतील. आता त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्यांच्या बरोबरच्या वयातले जे लोक आहेत, तुमच्या आजूबाजूला जे लोक राहतात, कदाचित तुमच्या नातेवाईक मंडळीतले अनेक त्यांच्या वयाची जी मुलं आहेत, मुली आहेत, ती कुठे नोकरीला लागतील, कोणी व्यवसाय सुरू करेल, 4 पैसे कमवायला लागतील, मग कोणी गाडी घेईल, कोणी घर घेईल, आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टी तुमच्या आजूबाजूला घडताना तुम्हाला दिसतील. जशा तुम्हाला दिसतात तशा त्या पाल्याला पण दिसतात. आणि मग कदाचित तुमच्याकडून अशी अपेक्षा त्यांच्यासमोर व्यक्त होईल की अरे बाबा बघ, त्यांनी घर घेतलं, त्यांनी गाडी घेतली, मग तू आता काय करतोय, आता किती वर्ष करणार आहेस, मग नक्की काय करतोस. तर येस, तुमची काळजी बरोबर आहे, त्याच्यामध्ये काहीच वाद नाही. पण या काळजीच्या पोटी आपण आपल्या पाल्यावर पुन्हा एकदा मानसिक तणाव निर्माण करतोय, आणि त्यातून त्याला आपण तुमच्याकडून फायनान्शियल सपोर्ट मागण्यासाठी थोडासा दूर ढकलतोय, अशी सिच्युएशन कदाचित निर्माण होऊ शकते. कारण या वयामध्ये थोडासा आपण स्वतःहून स्वयंभू असावं, आपण स्वतःहून स्वतःच्या गोष्टी भागवाव्यात, एवढंच काय तर आपण आपल्या आईवडिलांना फायनान्शियल आणि इतर गोष्टींमध्ये मदत करावी, अशा प्रकारचा एक विचार तुमच्या पाल्याच्याही मनामध्ये अनेकदा येणार आहे. पण मग आपल्याला त्याला हे सांगता आलं पाहिजे की काही हरकत नाही बाबा, तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतोय, तर ते तुझ्या एकट्याचं स्वप्न थोडीच आहे, आमचं पण स्वप्न आहे, आपल्या सगळ्या कुटुंबाचं स्वप्न आहे, आणि त्याच्यासाठी आम्ही तुझ्या मागे उभे आहोत. मग जेवढे जेन्युअन आपल्या पाल्याचे प्रयत्न आहेत, तेवढे जेन्युअन आपल्या पालकांचे पण प्रयत्न इथं अपेक्षित आहेत. कारण हे स्वप्न आपण सगळ्यांनी मिळून बघितलेलं आहे, तर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण आपल्या आपल्या पाल्यांच्या मागे उभे राहूयात. आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.